चला नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। आपला भाग सुरूच आहे। भाग 13 मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि हो, आपल्या या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा आणि नोट्स बनवत चला। प्रत्येक व्हिडिओ पहा, नक्की तुमचा फायदाच होईल। आणि सोप्या आणि ट्रिकने मी तुम्हाला काय केलेले आहे समजून सांगितलेले इथून मागचे भाग आणि हा पण भाग त्याच पद्धतीने। चला सुरुवात। चला लक्षात घ्या, एका घड्याळात दुपारचे 3:30 वाजले। किती? 3:30 म्हणजे 3:30 लक्षात घ्या। तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? लक्षात घ्यायचं पहिले तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट। लक्षात घ्यायचं, एवढं लिहून घ्यायचं, बाकी काहीच नाही। एवढं लक्षात घेऊन टाकायचं तुम्ही। तासच्या जागी तास टाका, 3 गुणिला 30 वजा 11/2 गुणिला 30। चला याचा तुम्ही जर काटछाट केली तर 15 गुणिला 11 बरोबर किती? 165 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच 90 वजा 165 बरोबर किती? 75। किती असणार आहे? 75 म्हणजे 75 अंशचा काय असणार आहे? कोण असणार आहे। क्षेत्रफळ एवढा म्हणजे क्षेत्रफळ म्हणलं तुम्हाला डायरेक्ट काय करायचा? वर्ग करून घ्यायचा। म्हणजे एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पट म्हणलं, पट म्हणलं दुप्पट, आणि या पटीचा नेहमी वर्ग करायचा। मग कसा विचारू द्या, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल? तर ते वाढणार आहे 4 पटीने। पर्यायमध्ये पहा 4 पट उत्तर ठोका। असा प्रश्नाला दादा सोडवायचं कसं लक्षात घ्या। आणि याच्या बाजू जर समजून घ्यायचं असेल तर मी एक काटकोन त्रिकोणावरती व्हिडिओ टाकलेला आहे, ते नक्की व्हिडिओ पाहून घ्यायचा, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट काय होईल क्लिअर होऊन जाईल। पण तरीही लक्ष दे, एका काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू प्रत्येक 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर, हे लक्षात घ्या। 2 बाजू 3 आणि 4 पहा, 3 आणि 4 आता सेंटीमीटर अशा आहेत, तर त्यांची तिसरी बाजू किती? त्रिकोट लक्षात ठेवा हो, 3 4 5। लगेच डायरेक्ट उत्तर तुम्ही सोडू शकता, किंवा दुसरी एक पद्धत सांगतो। आता समजा हा तुमचा त्रिकोण झाला, 90 अंशाचा कोन असणार आहे एका काटकोनामध्ये। म्हणून आता एक बाजू आपण धरली 3 आणि दुसरी बाजू धरली 4, याचा अर्थ तुम्हाला काय काढायचा? कर्ण। म्हणजेच कर्णचा वर्ग बराबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग। माहिती तुमचा मार्क जाणार नाही। आता 2 बाजू दिलेली आहे, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग बराबर कर्णचा वर्ग। लक्षात घ्या, 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9 म्हणजेच कर्णचा वर्ग। लक्षात घ्या, आता या दोन्हीची बेरीज किती असणार आहे? किती? 25। आणि हा कर्ण काढायचं म्हणलं तर याला, म्हणजे हा वर्ग काढायचं म्हणलं तर याला वर्गमुळात टाका, म्हणजेच तुम्हाला कर्ण बराबर किती भेटून जाईल? 5 भेटून जाईल। म्हणून 5 पर्याय सेंटीमीटर तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। आणि हो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करून जा। पहा लगेच समजून घ्या। इथे थोडंसं वाटतं माणसाला की नेमकी सोड दिसायला बारीक आहे, पण तोच कार्यक्रम करून जातो। पहा, एका गाडीचा वेग दर सेकंदाला 20 मीटर जाते। म्हणजेच हा आपण मांडलं सेकंद, लक्षात घ्या सेकंद मांडलं, त्याच्यानंतर हे म्हटलं आपण मीटर मांडून घ्यायचं। म्हणजेच एका सेकंदाला 20 मीटर जाते। लक्षात घ्या, आता हे 3 तास आहे। काय आहे? 3 तास आहे। या तासाला आपल्याला सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं। कशात? सेकंद। आता या तासाला सेकंद मध्ये करण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागेल? किती ना? 36 ना? किती ना? 36। तुम्हाला काय होईल? ते सेकंद मध्ये कन्वर्ट होईल। 1 तास म्हणजे किती सेकंद? 36 सेकंद। म्हणून 36 ने काय करायचं? गुणून घ्यायचं। मग 36 काय याच्या खाली टाकून द्यायचं ना, म्हणजे गुणिला 36 ला x, याचा करायचं तिरपा गुणाकार। सरळ आणि सोपं। 3 गुणिला 36 गुणिला 20 बराबर किती रे? 5 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 6 7 36, चले 3 6 त्रिक 18, 18 आणि 3 किती? 21, 216। आता 0 पहा, 1 2 3, 1 2 3। आता लक्षात घ्या सर दादा, सोडवायचं कसं? आलेलं उत्तर हा मीटर मध्ये आहे। कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे। आता आपल्याला काय सांगितलं? गाडी किती अंतर धावेल? पूर्ण पर्याय पहा किलोमीटर मध्ये आहे। म्हणून याला काय करायचं? तुम्ही 1000 भागून घ्यायचं, म्हणजे 1 2 3
बराबर किती 216 म्हणजे किलोमीटरला आपण मीटरला किलोमीटर मध्ये केलं म्हणून 216 किमी पर्याय पाहायचा आणि तोच उत्तर काय करायचा गोटायचा. पहा लक्ष द्या सोपं निवडणूक संपली आता नंतरची निवडणूक वाट पहा आणि तसेच मरा विशेष नाही राम आणि श्याम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मताच्या 30% मते मिळाली परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले सोप्या आणि सरळ भाषेत सांगून देतो दादा. 2 उमेदवार होते. उमेदवार 2 होते लक्षात घ्यायचं. एक हारणारा आणि एक जिंकणारा. पण गावामध्ये असा 100%च्या तुलनेत चालायचं मतदान. पहा जर आता एक हा जिंकणारा आणि एक हारणारा असतोच ना हारणारा असतोच मग हारला कोण जिंकला कोण लक्षात घ्या तुलनेत चला. राम श्याम सोडून द्या आपल्याला एकूण मतं सांगितले ना. आता एकाला 30% मते मिळाली पण तो हारला म्हणजे 30 आता हारणारा एक 30% मिळाले म्हणजे जिंकणाऱ्याला किती टक्के मिळणार लक्षात घ्या. जिंकणाऱ्याला 17% मते मिळाली म्हणजे या दोन्हीच्या तुलनेत किती मताने तो आघाडीवर आहे 40% मतांनी आघाडीवर आहे. किती 40%. 40% मत म्हणजे किती मत 260 तर टक्क्याखाली टक्के तर 100% बराबर किती याचा करायचा तिरपा गुणाकार 100 गुणिला 260 छेदाला किती रे 40 शून्य कटलं. आता लक्षात घ्या 25 गुणिला 26 650 बराबर 650 याचा उत्तर असणार आहे. तर एकूण किती जणांनी मतदान केले तर 650 जणांनी मतदान केले. समजून घ्या दादा प्रश्न. ताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न तुम्हाला केला. तुम्हाला म्हटलं मी पहिले गाडी आता ही ट्रेन आहे आणि ट्रेनच्या नंतर काय सांगितलं की मीटरच्या लांबीच्या मालगाडीस पूल म्हणजे हा जो पूल आहे हा पूल किती मीटर लांबीचा आहे हा पण 400 मीटर लांबीचा आणि ट्रेन पण 400 मीटर लांबीची आहे. म्हणजे ट्रेन ही स्वतःचा अंतर प्लस पूलचा अंतर पार केलं म्हणजे एकूण ट्रेननं किती अंतर पार केलं 800 मीटरचा अंतर काय केलं पार केलं. लक्षात घ्या म्हणजे ताशी 40 किलोमीटर. आता मीटर आणि त्याच बरोबर सेकंद तुलना ठेवून द्यायचं आणि तुलना ठेवल्याच्या नंतर लगेच चालायचं आपलं नेहमीसारखं. 40 किलोमीटरला मीटर मध्ये केलं तर हजारांकडून घ्यायचं ला सोबत किती रे 36 सेकंद. आता एकूण किती अंतर पार केलं ट्रेननं 800 मीटर खाली मीटर ठेवून द्यायचा म्हणजे 800 ला किती याचा करायचा तिरपा गुणाकार म्हणजे 3600 गुणिले 800 छेदाला किती रे 40,000 शाबास. 1 2 3 4 1 2 3 4 पहा 4 1 4 4 2 8 लक्षात घ्या 36 2 72 सेकंदात ती काय करेल पार करेल. पण इथं लक्षात घ्या इथं सेकंद हा पर्याय नाही मिनिटाच्या नंतर सेकंद तुलनेत आहे. याच्यातून जर 60 सेकंद मागे घेतले म्हणजे 1 मिनिट काढून घेतला म्हणजे 1 मिनिट म्हणजेच 12 सेकंदात ते काय करेल त्या पुलाला पार करेल. सोप्या पद्धतीने सांगतो. मुंबईहून नागपूरला गाडी चालली नागपूरला गाडी चालली. ही पहिली गाडी आणि ही दुसरी गाडी. पहिल्या गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर आणि दुसऱ्या गाडी म्हणजे पहिली गाडी किती वाजता सुटली 7:30 ला लक्षात घ्या आणि दुसरी गाडी त्याच मार्गाने चालू आहे. जर गाडी एकाच दिशेने असेल तर वेगातील नेहमी काय करायची वजाबाकी आणि गाडी जर विरुद्ध दिशेने असेल तर वेगाची काय करायची बेरीज. लक्षात घ्या दुसरी गाडीची चाल काय आहे 75 पण ती किती वाजता सुटली 8:30 लक्षात घ्या. सोप्या आणि सरळ भाषेत सांगतो. चला वेळेतील फरक किती वेळेतील नेहमी फरक घेऊन टाकायचा. फरक किती आला 1 तासचा. किती तासचा 1 तासचा आला आणि पहिल्या वेगासोबत असणार आहे ते कोणासोबत पहिला वेग. आता गाडी एकाच दिशेने आहे म्हणून वेगातील फरक किती असणार आहे 15 किलोमीटर प्रति तास. आता लक्षात घ्या पहिल्या गाडीचा वेग गुणाकाराला वेळेतील फरक छेदाला 15 15 1 15 15 चुक 60. आता किती तासाने भेटतील त्या
4 तासाने भेटतील. किती तासाने भेटतील? 4 तासाने भेटतील. पण शेवटची गाडी किती वाजता निघली? 8:30 वाजता. म्हणजे 8 अधिक 4 म्हणजे किती रे? 12 आणि वरचे 30 म्हणजे 12:30ला ती काय करेल? गाडी भेटेल. संख्याचा संबंध जर 5 टप्प्यात असेल तो कसा? 1 2 3 4 5. भाऊ याचा संबंध याच्याशी, याचा संबंध याच्याशी आणि याचा याच्याशी. वरच्याला वरच्याशी गुणाकार कर, खालच्याला खालच्याशी गुणाकार, छेदाला टाकून घे. 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात संपवतील असा संबंध आला. भाऊ 15 गुणिला 8 गुणिला 18 छेदाला 16 गुणिला 9. 9 1 9 9 2 18 8 1 8 8 2 16 2 2 कटले बराबर किती रे? 15. जसंच्या तसं उत्तर तुम्ही काय करायचं? घोटून घ्यायचं. म्हणून पर्याय क्रमांक 4 तुमचा उत्तर असणार. नजरेन कार्यक्रम करायचा. नजरे सोडवायचं. उदाहरण, मुलगी आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1 या असं 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 या असं 5 होईल. तर मुलीचे आजचे वय किती? लक्षात घ्या, ही इथं मांडून घ्यायची मुलगी आणि मुलगी मांडल्याच्या नंतर मांडायची आई. लक्षात घ्या, यांचा 5 वर्षापूर्वीचा इथं लक्षात घ्या. 5 वर्षापूर्वीचा म्हणजे 5 ॲरो मारायचा इकडं पूर्वी. मग आता इथं आज करायचं म्हणजे याची बेरीज करावं लागणार आहे. पूर्वीला आज कन्वर्ट करायचं असल्यावर म्हणजे 1 या असं 5 हा जो प्रमाण आहे कधीचा आहे? 5 वर्षापूर्वीचा. म्हणून नंतर परंतु 5 वर्षानंतर गुणोत्तर किती होणार? 2 या असं 5. 5 आणि 5 नेहमी बेरीज करायचं डाव्या बाजूची. ध्यानात घ्या, पूर्वी नंतर आला बेरीज करून घ्यायची. 5 आणि 5 10. गुणाकाराला चा फरक 3 छेदाला तिरपा गुणाकार करा. 5 1 5 आणि 5 2 10 चा फरक किती रे? 5. आणि जो फरक आहे तो छेदाला टाकून घ्यायचा. 5 1 5 2 आणि 3 2 6. ही 6 तुमची काय आली? जनरल किंमत आली. आता 6 आली. विचारलं कोणाचं? मुलीचं. मुलीचं प्रमाण किती आहे? 1 गुणिला 5 बराबर 5. आता याला 5 न गुणलं, सॉरी जनरल किंमत किती होती? 6. 6 1 6. आता ही 6 कधीचं वय आलं? 5 वर्षापूर्वीचं. मग आज करण्यासाठी काय करावं लागेल? जे पूर्वीचं 5 आहे ते 5 याच्यामुळे मिळून घ्यायचं. म्हणजे 11 वर्षाची काय असणार आहे? मुलगी असणार आहे. समजून राहिलं? याच्या तुलनेत, चला तुलनेत लक्ष द्या. एका परीक्षेत लक्ष दे रे, 30% विद्यार्थी गणितात पा हा गणित विषय लिहून घ्यायचा. गणित. आता याच्यामध्ये एक 5 ची तुलना ठेवायची आणि एक नापासची तुलना ठेवायची. बाकी काहीच विषय नाही ठेवायचा. एक 5 ची आणि एक नापास. 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. 30% नापास झाले तर पास किती होणार? 70% होणार. आणि त्याच्यानंतर इंग्रजी, पुन्हा दुसरा विषय आला इंग्रजी. आता इंग्रजीमध्ये काय सांगितलं? 10% काय होणार? 10% सॉरी इंग्रजीमध्ये गणितात एका 30% गणितात तर 20% किती इंग्रजीत? 20% काय होणार? नापास. 20% नापास तर 80% पास. आता दोन्ही विषयात नापास एक पास आहे नापास, पण शेवटी काय विचारले ते लक्षात घ्या. तर नापास झाले तर 2 विषयात घेतलेले या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी काय झाले? उत्तीर्ण किंवा पास झाले. लक्षात घ्यायचं. पा नापास आहे ना 10% इथं टाकले तर पास किती रे 2 विषयात? 90. आता सांगितलं उत्तीर्ण. पा उत्तीर्णाची तुलना चालायची. या दोन्हीची बेरीज किती? 150. 150 मधून 90 काढा बरोबर 60% काय झाले रे? पास. किंवा या दोन्हीच्या तुलनेत जर गेलं तरी बी समजून जातं. याची बेरीज किती झाली? 50. 50 वजा 10 बराबर किती? 40. आता 40% नापास तर पास किती? 60%. म्हणून 60% काय राहणार आहे? पास विद्यार्थी असणार आहे. इथं मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत म्हणली. खरेदी किंमत असा संबंध आला तर विकलेल्या किमतीसोबत कधीही गुणाकाराला 100 ठेवायचा. लक्ष दे रे. 920 गुणाकाराला 100. लक्षात घ्या, विकली तेव्हा त्यास 15% नफा झाला, तोटा नाही. नफा झाला म्हणजे 100च्या तुलनेत किती? 115. तेच 115 उचला आणि छेदाला टाका, मार्क जाणार नाही. चला
5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 23 एक 23, 23 चूक 92 आणि 4 दोन्ही 8 आणि 2 शून्य जसेच्या तसे, म्हणजे 800 त्याची काय असणार आहे, मूळ किंमत असणार आहे. सरळ व्याज सांगितलेले दसा दसे दर साल दर शेकडा, म्हणजेच 20% दराने 1000 रुपयाच्या मुदलावर 4 वर्षात सरळ व्याज तर सगळ्याला येतच असतील वा, सरळ व्याज बराबर मुदल गुणिला मुदत गुणिला दर छेदाला 100. भाऊ तुमचं दरच्या जागी दर ठेवा किंवा डायरेक्ट जे दिसतं सरळ व्याजामध्ये जे दिसतं त्याचा गुणाकार करा आणि छेदाला 100 टाका, तरीही मार्क जाणार नाही. म्हणजे 20 गुणिला 1000 गुणिला 4 छेदाला 100, 1 2 कटले, 4 दोन्ही 8, 1 आणि 2 शून्य बाकी टाकून द्या आणि लगेच उत्तर घोटा 800. मित्र हो, मायच्यान तयारी करा. साधे साधे प्रश्न जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला तयारी करावी लागेल. पहा, एका वर्तुळाचा व्यास 28 सेंटीमीटर आहे. अरे त्याचा परिघ किती असा प्रश्न विचारला, क्षेत्रफळ विचारला नाही, परिघ किती विचारला. इथं व्यास आहे ना, डायरेक्ट जसेच तसे लिहून घेऊ. आता हा आहे तुमचा वर्तुळ आणि वर्तुळाचा व्यास 28 सेंटीमीटर आहे. मग याची त्रिज्या जर विचारले तर त्रिज्या आहे 14 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 14 सेंटीमीटर. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते आणि त्रिज्येचा व्यास दुप्पट असतो. ध्यानात घ्या. तुम्ही डायरेक्ट 2 पद्धतीने सोडू शकता. एक डी पाय किंवा 2 पाय असंही तुम्ही काय करू शकता. 2 पाय डी पाय आर आणि 2 पाय आर. इथं आर घ्याच काम नाही, कारण बी मध्ये व्यासाचा आहे. मध्ये इथं डायरेक्ट तुम्ही 28 गुणिला 22 छेदाला 7 घेऊ शकता. 7 चुक 28 आणि 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8 म्हणजे 88 सेंटीमीटर हा एक झाला. किंवा 2 गुणिला 22 छेदाला 7 गुणिला त्रिज्या, व्यासाच्या निमपट काय असते त्रिज्या, म्हणजे इथं 14 घेऊ शकता. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 2 दोन्ही 4 आणि 4 गुणिला 22 म्हणजे किती 88. कसंही सोडवा ना, कसंही सोडवा, तुमचा मार्क जाणार नाही. आता ह्यो जो तुम्हाला कळाला हा परिघ संबंधित आला. कोणाचा संबंधित? परिघ. पण तुम्हाला एखाद्या वेळेस क्षेत्रफळ हा घटक जर आला, क्षेत्रफळ काढा कशाचा? वर्तुळाचा. मग त्यावेळेस काय करणार तुम्ही? सरळ सरळ पाय आरचा वर्ग म्हणजे 22/7 गुण्याला 14 गुणिला 14. डायरेक्ट अशी मांडणी करायची. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 22 गुणिला 14 दोन्ही 28, 14 दोन्ही 28, 22 गुणिला 28 म्हणजे 616 सेंटीमीटर वर्ग. लक्षात घ्या, हा झाला तुमचा क्षेत्रफळ. कशाचा? वर्तुळाचा. समजत असेल परिघ बी काढता येते, वर्तुळ बी काढता येतं. माग मी व्हिडिओ मध्ये भरपूर या 13 भागामध्ये टाकलेले आहेत. 12 भागात झालेला आहे. चाकाचा व्यास त्याच्यावर बी व्हिडिओ बनलेला आहे. मित्रांनो काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे ताकी काय होईल तुमचा फायदा होत राहील. पहिला प्रश्न असा आहे, कोणत्या संख्येच्या 15% म्हणजे 225 होतात? लक्षात घ्या, तुम्ही पर्याय पद्धतीने बी सोडू शकता किंवा डायरेक्ट. लक्षात घ्यायचा कोणती संख्या, ती संख्या माहिती आहे का? म्हणजे त्या संख्येचे चाचीचे गुणाकार म्हणजे 15%. टक्के म्हणल्यानंतर छेदाला नेहमी 100. म्हणजे याचा अर्थ काय होतो? बराबर 225. 100 छेदस्थानी बराबरीत काय होईल रे? गुणाकार होईल. या दोन्हीचा गुणाकाराचा संबंध पहा. 15x बराबर 225 गुणिला 100. आता इकडे गुणाकारात इकडे काय होईल? भागाकारात, म्हणजे x बराबर. लक्षात घ्या 15 15 15 15 225, 15 15 225 आणि 15 गुणिला 100 बराबर किती? लक्षात घ्या, सोडव चला. एक दुकानदाराने शेकडा 6% कमिशन घेऊन 3200 रुपयाला माल विकला तर त्याला किती रुपये कमिशन मिळालं? लक्षात, शेकडा कमिशन 3200 रुपयाचा म्हणजे 3200 रुपयाची किती? 6%. छेदाला 100. 0 0 कटले, 6 दोन्ही 12, 4 1 6 3 18 1 19, 192 रुपये त्याला कमिशन मिळेल. ध्यानात घ्या. तुम्हाला फक्त याचा मार पाहिजे, दिसत असेल कॅमेऱ्यात. याचा जर मार असला ना
सगळ्या गोष्टी क्लिअर होईल तुमच्या, म्हणजे तुम्हाला समजत चालेल. याचा मार मी इथून बी देऊ शकतो, हा तुम्हाला बी देऊ शकतो. तुम्ही काय हे नाही, मी तिथे येऊन आणेल. हा फक्त कमेंट करून पत्ता टाक, तिथे येईन. पत्ता बोल, पत्ता बोल. हा प्रश्न पाय कसा आहे, जानलीवर सारखा. तिघांच्या वजनाची इथं सरासरी हा संबंध आला. कोणासोबत, कोणाच्या तुलनेत? तिघांच्या तुलनेत. सरासरी 25 किलो आहे, परंतु वजनाचे गुणोत्तर, हे वजनाचे गुणोत्तर 3 यास 5 यास 7, तर अ चे वजन किती? भाऊ हे अ, ब आणि क मांडून घ्यायचे. 3 यास 5 यास 7 वजनाचे गुणोत्तर आहे. पण यांची सरासरी जी आहे, सरासरी ही सरासरी किती होती? 25. पण किती लोकांची होती? 3 लोकांची. म्हणून याला नेहमी 3 न गुणायचं. 25 3 किती रे? 75. आता 75 किलो वजन ही सर्वांच्या वजनाची बेरीज झाली. लक्षात घ्या. म्हणजेच आता या तिन्हीची बेरीज किती झाली? 15. मग छेदास्थानी 15 घेऊन टाका. 7 7 5 12 3 15. लक्षात घ्या. 15 का 15 15 5 75. जनरल किंमत किती आली रे? 5. आता विचारलं कोणाचा? अचा. म्हणजे 5 3 का 15. जर बच विचारला असता 5 5 25, आणि जर तुम्हाला कच विचारला असता तर 35. लक्षात घ्या. कोणाचं विचारला? 5 3 का 15. कोणाचं विचारलं तुम्हाला तर अच विचारलं. अच काय आहे? 15. म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असणार. दादा वस्तूची किंमत 15% वाढवून त्यावर शेकडा 5 सूट दिली तर शेकडा नफा किती? सोप्या आणि सरळ भाषेत. चला, हा कोणाच्या तुलनेत आहे? मग हा 100चा आहे तर हा बी 100चाच आहे. इकडे शेकडा सूट दिली आहे, नफा नाही, शेकडा सूट दिली. याचा आता वाढवलेली इथं, मग इथं किती? 115. गुणाकाराला सूट दिली म्हणजे किती? 95. आणि छेदाला 100. मायच्यानं असं सोडवा, तुमचं मार्क जाणार नाही. याचा गुणाकार केला तर किती येतो रे? 10,925. छेदाला किती? 100. आता काय करा, तोडाताड करायची नाही. 2 शून्य आहे ना, लगेच 2 घर सोडायचे, दशांश देऊन टाकायचे. म्हणजे 10 म्हणजे 109.25 100च्या तुलनेत कितीने कमी जास्त आहे? 9.25 ने जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? नफा झाला. किती झाला? 9.25% काय झाला? नफा झाला. लक्षात घ्या. पहा, विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट किती? 6,500. 6,500 लिहून घ्यायचं. आणि रुपयाला खरेदी केले, पण त्यांना शेकडा 15 नफा घ्यायचा होता. मिळवण्यासाठी त्याने ते कपाट किती रुपयास विकावे? याला सरळ सरळ गुणाकाराला एक तर 15% काढा, किंवा 100च्या तुलनेत चला 115 ला 100 100. 0 0 0 0 काटलं. 65 गुणिला 115 बराबर किती रे? 74 75. म्हणजेच ही काय असणार आहे? त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. चल मित्रा, व्हिडिओ तर आवडतच असाल ना? तर आवडत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, ताकी त्याचा बी फायदा झाला पाहिजे आणि त्याच्यासोबत तुझा बी फायदा झाला पाहिजे. चल मित्रा, समजून घे. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये, पण तोपर्यंत हा व्हिडिओ समजून घे. पहा, 7 रुमालाची किंमत 56 रुपये, तर 32 रुमालाची किंमत किती? असा प्रश्न तुम्हाला केला. एका रुमालामध्ये तुम्ही डायरेक्ट कन्वर्ट करा ना. 7 1 7 7 8 56. तर आता एका रुमालाची किंमत किती? 8 रुपये. तर 32 रुमालाची किती? गुणिला 32. 8 2 16. हा चाले 1 8 3 24 आणि 1 25. म्हणजे 256 रुपये का होईल? त्या रुमालाची किंमत असणार आहे.